पण आता जवळजवळ 50 मिनिटं आले तरी नगराध्यक्ष मॅडम नगरपालिकेत पोहोचलेला नाहीये। जर त्यांना वेळेची किंमत नाहीये, भुसावळ शहराचा विकास करायचा म्हणतात आणि जर स्वतः वेळेवर पोहोचू शकत नसल्या तर मग काय उपयोग आहे? नगराध्यक्ष मॅडम ह्या वेळेवर हजर झाल्या नाही। आम्ही 1 घंटा झाले त्यांची वाट पाहतोय, आम्ही सह्या करून निघून आलो। फक्त शहराच्या विकासासंदर्भात बोलताय, बाकी विकासासंदर्भात जे काही बजेटची मीटिंग होती त्याच्याकरता 1 तास झाले अजून आले नाही। काय एवढं पाऊण तास उशिरा काय समजलं? अरे मीटिंग आहे, पक्षाची मीटिंग थोडी आहे। एवढा 1 घंटा झाला ना बसतोय। गावावर स्थायी समिती सभा या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती। कालही सभा होती, काल काही कारणास्तव आम्ही सर्व भाजपचे लोक आले नाही, पण आज आलो आहोत। स्टँडिंग कमिटी व्हॉट्सअपवर ग्रुप आहे, त्यावर अजेंडा आला, त्या हिशोबाने आम्ही आलो। पण आता जवळजवळ 50 मिनिटं आले तरी नगराध्यक्ष मॅडम नगरपालिकेत पोहोचलेला नाहीये। जर त्यांना वेळेची किंमत नाहीये, भुसावळ शहराचा विकास करायचा म्हणतात आणि जर स्वतः वेळेवर पोहोचू शकत नसल्या तर मग काय उपयोग आहे? त्यामुळे आम्ही आता इथून निघत आहोत। आज भुसावळच्या अर्थसंकल्पीय सभा होती, त्यात आम्ही मीटिंगमध्ये सह्या केलेल्या आहे आणि नगराध्यक्ष मॅडम ह्या वेळेवर हजर झाल्या नाही। आम्ही 1 घंटा झाले त्यांची वाट पाहतोय, आम्ही सह्या करून निघून आलो। आज स्थायी समितीची आपला अर्थसंकल्प सादर करण्याची दिवस होता। आम्ही सर्व भगिनी वेळेत हजर झालो, पण आपल्या नगराध्यक्ष मॅडमांनी वेळेचे बंधन न पाळता हजेरी दिली नसल्यामुळे आता आम्ही त्यांची वाट बघून शेवटी रजिस्टरवर सह्या करून जात आहोत। स्थायी समितीची सभा होती, काल या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं असे माहिती मिळते, परंतु काल या ठिकाणी आपण आले नाही, नगराध्यक्ष होते। आज नगराध्यक्षाने आपण आलेले। कालच्या दिवशी आम्हाला थोडं एक कामं होते, त्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही, आम्ही आलो नाही। परंतु आज परत एकदा मीटिंग आज ठेवली होती, तसं नगरपालिकेच्या वतीने आम्हाला निरोप होते आणि अजेंडेही आमच्या ग्रुपवर पाठवले गेलेले होते। तर त्यानिमित्त आज आम्ही 11:15 सर्व भगिनी आणि आम्ही आलो होतो, परंतु आता 1 तास झाला तरी इथं नगराध्यक्ष आले नाही व त्यामुळे आम्ही 1 तासानंतर इथून आता सभेवर आम्ही सह्या केलेल्या आहे प्रोसिडिंगवर आणि आम्ही निघतो आहे, कारण की आतापर्यंत नगराध्यक्ष झाले नाही। फक्त शहराच्या विकासासंदर्भात बोलताय, बाकी विकासासंदर्भात जे काही बजेटची मीटिंग होती त्याच्याकरता 1 तास झाले अजून आले नाही। भिगड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार। भिगड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाचं होणार। माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे। कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा रे,
माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे, माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.